नमस्कार, मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। कल्याण ग्रामीण मधील पलावा पुलावरून मोठा वादंग रंगलाय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्र पुलाची पाहणी करण्यात आली। तर 7 वर्षांपासून पुलाचं काम रखडलंय। परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढते। अशात मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून या पुलाची पाहणी करण्यात आलेली आहे। कल्याण शिल रोडवरती महत्त्वाचा असलेला हा पलावा पूल आहे आणि या पुलाचं संत गतीने काम सुरू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा जो आहे तो मनसे आणि ठाकरे गटाकडून देण्यात आला होता। मात्र आपण आज पाहू शकता या पुलाच्या पाहणीसाठी व आंदोलन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता की ठाकरे गट व मनसे एकत्र आल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा गेले काही दिवसांपासून सुरू असली तरी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पाहता या ठिकाणी पलावा पुलासाठी कल्याणमध्ये कुठेतरी मनसे आणि ठाकरे गट हे एकत्र या ठिकाणी आलेले दिसून येत आहेत। आपण पाहू शकता मनसेचे माजी आमदार या ठिकाणी राजू पाटील जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी होत आहे। दोन्ही पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते हातात झेंडे घेत या ठिकाणी नारेबाजी करत या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। थोड्या वेळापूर्वीच ठाकरे गटाने गाजर दाखवत त्याचबरोबर पेढे वाटप करत या ठिकाणी आंदोलन केले होते। मात्र आता मनसे देखील त्यांच्याबरोबर सहभागी झालेली आहेत। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका पाहता कुठेतरी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र याव्या अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या। मात्र कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आपण पाहायला गेलं तर महायुतीच्या विरोधामध्ये आता ठाकरे आणि त्याचबरोबर मनसे एकत्र आलेल्याचं चित्र दिसून येतात। आपण पाहू शकता या ठिकाणी हातामध्ये गाजर घेत या ठिकाणी कुठेतरी आपल्याला वर्षानुवर्ष या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी माजी आमदार राजू पाटील यांनी पैसे दाखवत या ठिकाणी कुठेतरी भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी न सांगता केलेला आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडनं या ठिकाणी गाजर दाखवत या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करत आहेत। एकंदरीत दोन्ही पक्ष जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाकडनं पाहणी देखील होत आहेत। मात्र गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले तर मोठा फायदा होणार, महायुतीच्या विरोधात दोन्ही लढे देतील। मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी ते दोन्ही एकत्र आले की नाही हे माहिती नाही। मात्र या ठिकाणी ठाकरे व त्याचबरोबर ठाकरे गटाचे पदाधिकारी व त्याचबरोबर मनसे हे एकत्र आलेल्याचं दिसून येत आहेत। महायुतीच्या विरोधात हे एकत्र लढा देत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत। गेले 7 वर्षापासून या पुलाचं काम रखडलं असून अनेक वेळा या पुलाची पाहणी जी आहे कल्याण ग्रामीणचे जे आमदार आहेत राजेश मोरे यांनी केली होती। मे महिन्यात हे पूल सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जून महिन्याच्या शेवटपर्यंत हे सर्वसामान्यांसाठी उघडं राहणार आहे आणि याचं ओपनिंग देखील करणार आहेत अशा प्रकारचा